असं म्हणतात की तुम्ही आजपासून 5 वर्षानंतर कुठं असाल ते डिपेंड करतं दोन गोष्टींवरती. एक तर आहे की तुम्ही कुठल्या टाईपची पुस्तकं वाचता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठल्या टाईपच्या लोकांबरोबर तुम्ही राहता. तुमचं असोसिएशन कुठल्या लोकांबरोबर आहे आणि तुम्ही कशा प्रकारची पुस्तकं वाचता. तर अशी पुस्तकं वाचा ज्याच्याने तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲडिशन होईल. अशा लोकांशी संगत करा, ते तुमच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड करतील. तर रीड गुड बुक्स अँड असोसिएट विथ राइट काइंड ऑफ पीपल. आणि फायनली माझा मेसेज असा आहे, की लाईफ इज ब्युटिफुल. आपलं जे लाईफ आहे, ते एखाद्या पुस्तकासारखं आहे. त्यातले काही एखादं पान किंवा एखादा चॅप्टर खराब असू शकतो, पण पूर्ण पुस्तक खराब नसतं. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही टफ टाईम आला असेल, काही चॅलेंजेस असतील, तर असं समजू नका की पूर्ण आयुष्य खराब आहे. पूर्ण आयुष्य खराब नाही. त्यातलं एक चॅप्टर किंवा एक पान खराब आहे. तर लाईफ इज ब्युटिफुल. एन्जॉय युअर लाईफ टू द फुलेस्ट. आणि त्यासाठी आपलं माइंडसेट वरती काम करणं, स्वतःवरती काम करणं, सेल्फ डेव्हलपमेंट वरती काम करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींवरून इतकं सेल्फ निगेटिव्ह प्रोग्रामिंग झालेला असतो, की त्याच्यासाठी आपल्या स्वतःला प्रोटेक्ट ठेवणं, आपल्या माइंडला प्रोटेक्ट ठेवणं फार इम्पॉर्टंट असतं. आणि त्याच्यासाठीच मी माझ्या कम्युनिटी बेस्ड एज्युकेशन करतो. तुम्हाला त्याची माहिती घ्यायची असेल तर वेबिनार जरूर अटेंड करा. रिवायर युअर माइंड, ट्रान्सफॉर्म युअर लाईफ. आपण आपलं लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकतो. जे झालंय ते विसरून पुढचं जे लाईफ आहे ते पूर्णपणे आपण चेंज करू शकतो. जस्ट विथ आवर राईट थॉट्स. कारण की थॉट्स बिकम्स थिंग्स. जे तुमचे थॉट्स आहेत त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. व्हॉट्स इन युअर हेड विल बी इन युअर हँड. जे तुमच्या डोक्यामध्ये आहे ते एक दिवस तुमच्या हातामध्ये असणार आहे, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये ते येणार आहे. त्याच्यामुळे ते आपण कुठल्या प्रकारचे विचार करतो हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि माझं जे वर्कशॉप आहे ते जरूर तुम्ही अटेंड करा. तुम्हाला त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील आणि